कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कुणीही घराबाहेर पडू नये असं पोलीस आणि प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जात आहे। नागरिकांमध्ये याबद्दलची जनजागृती वाढावी आणि प्रत्येकाला आपली सामाजिक जबाबदारी समजावी यासाठी बी न्यूजनं नवी मोहीम सुरू केली आहे। समाजातील विविध मान्यवरांचे संदेश घेऊन ते आम्ही प्रसारित करणार आहोत। त्यातून कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये कोल्हापूरची जनता अग्रणी आहे, जागरूक आहे हे दिसून येईल। विविध स्तरातील मान्यवरांकडून केलं जाणारं आवाहन आणि संदेश आता आपण पाहणार आहोत। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण घरातच राहून आपल्या आणि आपल्या कुटुंबियांचे रक्षण करावे। तसेच कोल्हापूरचे महापालिकेचे जे कर्मचारी आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, जे आपल्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्यासाठी राबतात, त्यांचा आपण आदर करायला पाहिजे, सन्मान करायला पाहिजे। त्याचबरोबर डॉक्टर्स, पोलीस प्रशासन यांचाही आपण आदर करायला पाहिजे, रिस्पेक्ट करायला पाहिजे। त्याचबरोबर शासनाने जे आपल्याला नियम सांगितलेले आहे, कायद्याचे आपण पालन करायला पाहिजे। विनाकारण घराबाहेर पडू नका, घरीच थांबा, हीच आम्ही कळकळीची विनंती करते। धन्यवाद। नमस्कार। आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे येत आहेत। गेल्या 7-8 महिन्यापूर्वी पावसानं थैमान घातलं आणि महापूर येऊन मोठं संकट आलं। त्याचबरोबर आज 7-8 महिन्याच्या कालावधीत दुसरं संकट म्हणजे आज कोरोनाचं आलं। या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहिला तर अनेक रुग्ण वाढत आहेत। आपण आपल्या प्रत्येक नागरिकांना काळजी आरोग्याविषयी घ्यावी। आपली संपत्ती म्हणजे आरोग्य आहे असं समजून आपण कार्यरत राहावं। प्रत्येक नागरिकांनी याची दखल घ्यावी अशी विनंती करतो। ज्यावेळी एखादा घटना घडते त्यावेळी लोक जागृत होतात आणि कोरोनानं लोकांना जागृत केले। खरंच आम्हाला माहीत नव्हतं की आम्ही कशा पद्धतीनं पळत होतो। एक स्पीड ब्रेकर म्हणतो, ह्या जीवनाचा एक स्पीड ब्रेकर समजून लोकांनी पुढचा वेग कसा घ्यावा हे ठरवावं आणि हाच कोरोनाचा संदेश असेल। कारण आज कोरोनाच्यामुळं जे काही लॉकडाऊनमुळं भारतातलं पर्यावरण किंवा ज्या गोष्टी चांगल्या झाल्या आहेत त्याचा विचार करून सामान्य लोकांनीसुद्धा सदा आपल्या गावातल्या ज्या गोष्टीसाठी आवश्यक आहे आणि जिथं बंधन घालणं आवश्यक ते बंधन घालणं आवश्यक आहे। म्हणजे सामान्य व्यक्तीसुद्धा आता चौकीदार होणं आवश्यक आहे असं मला वाटते। आज आपण बघायला लागला आहे कोविड-19 हे पूर्ण जगभरात संकट आहे। त्या संकटातून आपण कशी मात द्यायची हे आपल्यापुढे एक फार मोठा प्रश्नचिन्ह आहे। त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या घरात राहावा, सॅनिटायझरचा वापर करा, मास्कचा वापर करा, स्टे होम आणि गोरगरिबांना मदत जेवढी करता येईल तेवढी करा। एकमेकास साह्य धरू अवघे धरू सुपंत, प्रशासनाला सन्मान करा, पोलीस कर्मचाऱ्यांचा मान ठेवा, स्टे होम। आत्ता जे ह्या सगळ्या जगावर संकट आलेलं आहे, ह्या चीनमुळं आलेलं आहे, आपल्यावर पण आलेलं आहे। पण हे संकट आपण घरात बसूनच ह्याच्यावर लढाई करायची आहे। कारण ही काही रस्त्यावरची लढाई नव्हे। प्रशासनानं जे दिले आदेश त्या आपण पाळले पाहिजेत, कारण त्यातच सर्वांचं हित आहे। आपण ही लढाई करायची आहे आणि ही लढाई जिंकायची आहे आणि आपण ही जिंकणारच। परंतु भावी काळ जो आहे तो अतिशय खडतर आहे। त्यामुळे या पुढील काळामध्ये आपण सर्वांनी वरील सूचनांचे पुन्हा एकदा पालन करून जाता जाता एक गोष्ट ध्यानात ठेवायला हरकत नाही की ज्यांना तंबाखूजन्य पदार्थाची व्यसनं आहेत किंवा धूम्रपानाचं व्यसन आहे त्यांना मात्र इथून पुढं फार धोक्याचे दिवस आहेत। कारण यामुळं फुफ्फुस वीक झालेलं असतं आणि हे जे विषाणू आहेत ते लगेच संक्रमित होतात। त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपणाला जर व्यसन असेल तर ते दूर ठेवा आणि या कोरोनापासून आपला बचाव करा। आमचे नेते आमदार PN पाटील साहेब यांनी सॅनिटायझर वाटून प्रत्येक मतदारसंघात सॅनिटायझरचं वाटप केलेले आहे। लोकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतलेली आहे। तसेच आपलंही कर्तव्य आहे की आपणही प्रशासनाला मदत केली पाहिजे। घरी राहून जे आतापर्यंत तुम्ही सहकार्य केलेलं आहे ते इथून पुढेही सहकार्य आपण प्रशासनाला केलं पाहिजे, एवढीच आमची नम्र विनंती आहे। नमस्कार। घरी राहा, सुरक्षित राहा।
आज भारत देशातल्या सर्व नागरिकांना आपल्या जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या आणि करवीर तालुक्यातल्या, जसं माझं गाव माझं घर आहे तसंच माझं देश हे माझं घर आहे, या दृष्टिकोनातून सगळ्यांनी आतापर्यंत जसे संयम पाळला, आताच त्या पद्धतीने थोडासा लॉकडाऊन शिथिल केलं आणि लोक कारण नसताना जे रस्त्यावर पळाले आणि परत शासनावर परत त्याचं बोजे त्रास व्हायला लागला आणि हो त्रास कमी करायचा झाला तर आपण घरात बसणं गरजेचं आहे. ही फार मोठी लढाई आणि ही आपण घरात बसूनच जिंकायची आहे. आपण घरीच राहिलं पाहिजे, आपल्याला दिलेल्या आदेशाचं पालन केलं पाहिजे, तोंडाला मास्क बांधलं पाहिजे आणि दिवसातून कमीत कमी 5-6 वेळा हातपाय धुतले पाहिजेत आणि डिस्टन्स ठेवलं पाहिजेत, घरापासून बाहेर फिरलं नाही पाहिजे आणि आपलं संरक्षण आपण स्वतःनी केलं पाहिजे. म्हणताना करोनावर आपण मात करू शकू आणि या आलेला आजार हा संपुष्टात येऊ शकतो आहे. ते नुसता आपल्या स्वतःचं आपण रक्षण केला तर आपण याच्यावर मात करू शकतो आहे. आज जगामध्ये कोरोनाने थैमान मांडलं आहे, त्यामध्ये आपल्या देशात महाराष्ट्रामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये बघितलं तरी सुद्धा जास्तीत कोरोनाची संख्या वाढत आहे. तरी आपण घरी राहून आपल्या कलेक्टर साहेब जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दिलेत, शासनाचे आदेश दिले, त्यामध्ये पालन करून आपल्या व आपल्या देशाची व आपल्या कुटुंबाची संरक्षण करणे आपली कर्तव्य आहे. घरी राहून कोरोना औषध अजून उपचार अजून कोरोना आहे, त्यामुळे घरी राहणे योग्य असल्यामुळे प्रत्येकाने आपण स्वतःहून घरी राहून सगळे प्रशासनाला सहकार्य करून आपण कोरोनावर प्रतिकार करू शकतो. माझ्या चंदगड तालुक्यातील सर्व मंडळींना मी कळकळीची विनंती करतो की कोरोना या रोगाने जगात व देशात हाहाकार उडवलेला आहे. देश पातळीवरून पंतप्रधान व राज्य पातळीवरून मुख्यमंत्री कोरोना हटावासाठी प्रयत्न करत आहेत. तरी जिल्ह्यातून व राज्यातून कोरोना हटवायचा असेल तर प्रत्येक नागरिकाने कोरोना होऊ नये म्हणून घरातून बाहेर पडू नये व बाहेर काही कामानिमित्त पडल्यास मास्कचा वापर करावा. आपण सर्वजण घरी राहा, सुरक्षित राहा आणि आनंदित राहा. सर्वांना विनंती करतो की कोरोना हा आजार सर्व देशात पसरला आहे. एकमेकापासून पसरणारा आजार आहे, त्यामुळे आपल्या सर्व कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. मास्कचा वापर करा, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. घरी राहा, आनंदी राहा, स्वतःची काळजी घ्या. नमस्कार. सध्या कोरोनाने जगात थैमान घातले आहे. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील प्रशासन या रोगाला धीराने तोंड देत असले तरी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपण घरातच बसून स्वतःची काळजी घ्यावी. तसेच जे आरोग्य कर्मचारी, पोलीस, डॉक्टर या कोरोनाशी 2 हात करत आहेत, यातील 1 नोव्हेंबर 2005 नंतर लागलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जर कोरोनामुळे काही बरे वाईट झाले तर त्यांच्या कुटुंबियांना शासनाच्या जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार नाही. तर असे असले तरी असे कर्मचारी स्वतःच्या जीवावर उदाहरण काम करत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना माझा सलाम आहे. कोरोना हा रोगाचा आजारामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. तरी हा रोग एकमेकापासून पसरणार आहे, त्यामुळे घरातच राहून आपण ही लढाई जिंकू शकतो. डॉक्टर, नर्स, पोलीस, प्रशासकीय यंत्रणा या रोगाविरुद्ध लढत आहात. आपण ही त्यांना सहकार्य करूया. स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य जपा, घरी राहा, सुरक्षित राहा. नागरिकांना कोरोनाविषयी मी आवाहन करू इच्छितो की हात साबण पाण्याने स्वच्छ धुणं गरजेचं आहे. तसेच आपण शक्यतो घराबाहेर पडू नये. अगदी घराबाहेर जाणं गरजेचंच असेल तर आपण निश्चित मास्कचा वापर करावा, जेणेकरून कोरोनापासून प्रतिबंध करू शकतो. तसेच बाहेर पडल्यानंतर आपण सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, जेणेकरून आपण त्यापासून प्रतिबंध करू शकतो. मी आपल्याला एकच आवाहन करू इच्छितो की आपण घरामध्ये राहा, सुरक्षित राहा आणि निश्चितच हे कोरोनाविषयी युद्ध आपण सर्वांच्या सहकार्याने निश्चितच जिंकूया. नमस्कार, मी अल्बादेवी ग्रामपंचायत सरपंच या नात्याने सर्व ग्रामस्थांना विनंती करते की सध्या कोरोना या आजाराचा प्रसार वाढत असून या रोगाविरुद्ध आपल्याला लढायचे असेल तर आपण घरात राहूनच ही लढाई लढून जिंकू शकतो. डॉक्टर, नर्स व प्रशासकीय यंत्रणा या रोगाविरुद्ध लढत आहेत. आपण त्यांना सहकार्य करा. आपले व आपल्या कुटुंबाचे आपण आरोग्य जपा. घरी राहा, सुरक्षित राहा, आरोग्य जपा व आपले गाव निरोगी ठेवा. धन्यवाद. सध्या देशात कोरोना या रोगाने थैमान माजले असून हा रोग
एकमेकापासून पसरणारा रोग आहे. डॉक्टर, नर्स, आशा सेविका, पोलीस यंत्रणा या रोगाविरुद्ध लढत असून आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करावे. आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे. त्यामुळे आपण सर्वांनी स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य जपा. आपले गाव निरोगी तर आपला देश निरोगी. यासाठी घरी राहा, आनंदी राहा.